नमस्कार मित्रांनो, दसरा दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दसऱ्याच्या आधी 7,000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, हे 7,000 रुपये दसऱ्याच्या आधी कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे 2,000 रुपये किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाअंतर्गत वितरित केले जाणार आहेत। याचबरोबर महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5व्या हप्त्याचे वितरण देखील याच कार्यक्रमादरम्यान केले जाणार आहेत। म्हणजे किसान सन्मान निधी या योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे 2,000 रुपये एकाच कार्यक्रमामध्ये 4,000 रुपयाचे वितरण केले जाणार आहे। तरी एकूण महाराष्ट्रातील 91,53,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 2 लाखपेक्षा जास्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे म्हणजेच 4थ्या व 5व्या हप्त्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबरच्या पूर्वी जमा करण्यात येणार आहेत, अशी प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी परळीतील एका कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये पीएम किसान योजनेचे आणि नमो महासन्मान निधी योजनेचे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, अशा पात्र असलेल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये दसऱ्याच्या आधी 7,000 रुपये जमा केले जाणार आहेत। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।